पंकज दबडे. पंकज दबडे. बरं का पाटील साहेब, काम बंद ठेवा, चालू करून आमचे साहेब येऊ द्या, त्यांनी सगळं बघू द्या, मग तुम्ही काम त्यांना काम चालू करा, तोपर्यंत काम बंद ठेवा. नीचे डालते उसके ऊपर मिडिल डालते और डामर है ना, डामर डालते ताकि बारिश अलग अब सामने क्या है बस. हाँ, वो वर्किंग में नहीं होगा सर अभी जब स्टार्टिंग में आप वीटा साइड पे होंगे सर, उधर से वीटा से आए होंगे, तो जहाँ आधा रोड हम निकाल दिए ना, वहाँ पे उस साइड हमने वो मैंने जो डाइवर्जन किया था वो वर्क पहले साइड पट्टी जो खोला है उसमें डाला है, वो मिट्टी है, ये मिट्टी. हाँ, ये यहाँ से गाड़ी नहीं गया आरचेस में इस साइड ही का टाइम में सर इधर से गाड़ी जा रहा था, हम इधर खुदा ही नहीं थी है ना, इधर 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 पैसे एक मिनट मास्ती काय रोलिंग क्या है. सर्व प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लेंगरे रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे असा आरोप करून भाजपा जिल्हा सचिव पंकज भैया दबडे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेंगरे रस्त्यावरचे हे काम बंद केले आणि पडळकर साहेब इथं येईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा देत संबंधित काम हे चांगल्या पद्धतीचे व्हावे असा इशाराच संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याने मोठी खळबळ उडाली असून आता आमदार सुहास बाबर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपा सचिव पंकज भैया दबडे, अनुसूचित जाती जमातीचे राज्य प्रदेशाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, आध्यात्मिक सेलचे राज्य नेते संतोष स्वामी व सहकाऱ्यांनी लेंगरे रोडवर जाऊन रस्त्याचे काम हे निकृष्ट होत असल्याच्या कारणावरून ते बंद पडले. पाहुयात काय घडले ते. आज विटा लेंगरे रोड, भूड, खरसुंडी व तडवळे, माडगुळ हा रस्ता 237 कोटीचा हा रस्ता आहे. हा रस्त्याचं उद्घाटन निवडणुकीच्या अगोदर झालेलं होतं. आता रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू असताना मला इथल्या लोकांच्या बऱ्याच तक्रार या ज्या दोंदरखिंडी आहे, लेंगरे या परिसरात देवनगर लोकांनी मला सांगितले की रस्त्याचं काम चालू असताना रस्त्या साईडला माती भरली जात्या, कारण साईडपट्ट्यात मुरुम भरला पाहिजे, माती भरते ते. ह्या रोडचं हायब्रिड ॲन्युटी मॉडेल हॅम या योजनेचं काम चालू आहे. ह्या योजनेचं काम चालू असताना आम्ही सर्व आमच्या भाजपची टीम आम्ही स्वतः इथं आलो आज बघायला कामाची परिस्थिती कशी आहे, काय चालू आहे काय नाही. बघितलं आम्हाला कळलं की इथं रस्त्यात माती भरायला चालू आहे, कारण आम्ही 1-2 शूटिंग केली. आम्ही डंपर जे तिथं भरते JCB पोकलँडनं ते इथं रस्त्याकडे टाकते ते आणि ती परत लेवल करतील परत वरनं. इतकं निकृष्ट दर्जाचं त्यांचं काम चालू आहे, वाटप काम चालू आहे. याबद्दल आम्ही संबंधितांना आता आम्ही सांगितले की 2 दिवस तुम्ही बंद ठेवा काम. आमचे लोकप्रतिनिधी बंधन पडकर साहेब स्वतः येणार कामावर, ते बघून त्यानंतर बहुत निर्णय घेऊया. तुमची सगळी टीम बोलवा. जी कंपनी आहे, कंपनीच काय नाव, RKC ह्या कंपनी साहेबांना मी ते बोलवलं आहे. भारतीय जनता पार्टीचे आमचे सांगली जिल्ह्याचे सचिव पंकजभाई दबडे यांच्याकडे लेंगरे, भूड, मादळमुठी या परिसरातील लोकांनी तक्रारी केल्या की रस्त्याचं काम चालू आहे, ते थोडंसं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, माती टाकते रात्रीचं, दिवस रात्र न बघता. जी चिखलामध्ये आज खरं तर पाऊस उघडलेला आहे, याच्यामध्ये या कामाच्या अनुषंगानं काय अपघात झाले, काही लोक आदू झाली आणि त्याची काळजी खरं तर काम करणाऱ्या ह्या कंपनीने घ्यायला पाहिजे होती, पण ती काय घेतलेली नाही. अनेक लोकांनी पावसाचा किंवा पावसाळे पडलेत म्हणून आपापल्या पद्धतीने ते सोसतायत, परंतु ज्या पद्धतीने काम चालू आहे मुळात त्या पद्धतीची आज सगळ्या या गोष्टीचं जो सिस्टीम होती ही सगळी आज पंकजभाई दबडे आणि कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी बघितली की मातीचे डंपर येतात, साईड पट्टीला टाकतात, त्याचं परत रोलिंग होतं, पॅचअप केलं जातं आणि अशा पद्धतीने सगळं काम चालू आहे. आम्ही एवढीच मागणी केली की भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये कालच या राज्याचे
ज्या देशामध्ये ज्यांनी रस्त्याचे जाळं उभा केलं त्या नितीनजी गडकरी साहेबांचा वाढदिवस झाला आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं देशात एवढं सगळं काम चांगलं असताना, नाव चांगलं असताना आमच्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं काम होणं, निकृष्ट दर्जाचं काम होणं हे खरं तर लज्जास्पद आहे. आणि म्हणून आज आम्ही इथे त्यांना विनंती केली, कंपनीच्या लोकांना विनंती केलेली आहे की बाबा हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, या सरकारमध्ये हे सगळं चालू आहे ते जनतेच्या पैशातून कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळं जनतेला त्रास होईल किंवा जनतेला वाईट वाटेल असं काम तुमच्याकडून होणं अपेक्षित नाही. इथं जे काम आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची भूमिका आज आमची त्यांना सांगितलेली आहे. या आमच्या मतदारसंघाचे नेते सन्माननीय ब्रह्मानंदजी पडळकर साहेब यांनी सुद्धा इथल्या या कंपनीच्या व्यवस्थापनाला फोनवरून सूचना दिल्या होत्या 8-10 दिवसापूर्वी की तुमचं काम व्यवस्थित करा, डायव्हर्शन असतील तिथं बोर्ड लावा, रस्त्यानं येता जाताना सूचना दर्शवणारे फलक लावा की जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि काम करताना काम चांगल्या पद्धतीने करा. हे सगळं सांगून सुद्धा खरं तर या सगळ्या गोष्टीकडे या कंपनीच्या प्रशासनानं डोळेझाक केलेली आहे. त्यांनी योग्य अशा पद्धतीची दक्षता रस्ते वाहतुकीच्या संदर्भामध्ये घेतलेली नाही आणि या विभागावर, या कामावर लक्ष ठेवणारे PWDचे जे अधिकारी आहेत ते इकडे खरं तर येतच नाहीत. आता हे सांगतायत इथे येत आहेत म्हणून आम्ही त्यांची सुद्धा तक्रार या निमित्तानं PWDच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्याकडे करणार आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी ब्रह्मानंदजी पडळकर साहेब किंवा सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे या ठिकाणच्या कामाची पाहणी करणार आहेत की काम कसं चालू आहे आणि तोपर्यंत आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं जे काम आहे ते जैसे ते ठेवा, तुम्ही काय हालचाल करू नका आणि काम बंद ठेवा अशा पद्धतीची विनंती आमचे पंकजभाई दबडे यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला केल्याच्या नंतर त्यांनी हे आता मान्य केलेलं आहे की 1-2 दिवस आम्ही पण सगळी व्यवस्था करतो आणि काम बंद करतो. हे जे रोडचं काम चालू आहे हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि ह्या साईड पट्ट्यामध्ये माती भरलेलं आहे. जरा उकरून दाखवा साहेब. बघा हे माती निव्वळ माती आहे आणि वाहून जाईल. शिवाय हे चुकीच्या पद्धतीत काम आहे तर हे चांगल्या प्रकारे काम करून घ्यावं आणि जोपर्यंत आमचे नेते इथे येऊन बघून जात नाहीत तोपर्यंत काम 2 दिवस थांबवावं असं आमचे त्या आरके कंस्ट्रक्शनवाल्याकडे मागणी आहे. आंदोलनाचा इशारा देतोय की हा रोड व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पूर्ण झाला पाहिजे. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे.